इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्यातील हिंदी सक्तीला आक्रमकपणे विरोध केला। यानंतर राज्यातील अनेक भागातील मनसैनिक हिंदी सक्ती विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले। उल्हासनगरात देखील मनसैनिकांनी आक्रमक होत हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी केली। यावेळी हिंदी सक्तीच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात मनसैनिकांनी घोषणाबाजी केली। तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले। आपल्या राज्यातील राज्यकर्ते हे दिल्ली समोर नतमस्तक झालेले आहेत आणि त्यामुळे मराठीची गळचेपी करण्यासाठी तिसऱ्या भाषेचा पर्याय म्हणून हिंदी सक्ती केली जात असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला। दरम्यान ही सक्ती मागे घेतली नाही तर आणखीन उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सरकारला वारंवार विनंती केली जात होती की जो तिसऱ्या भाषेचा पर्याय म्हणून शासन निर्णय काढण्यात आलाय तो रद्द करण्यात यावा। यासाठी स्वतः सन्मान्य राजसाहेब ठाकरे पाठपुरावा करत होते। त्यांनी 2 ते 3 पत्र सरकारला दिले, पण हे सरकार चालतं दिल्लीच्या इशाऱ्यावरती। आणि एक आपल्या महाराष्ट्राच्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे की दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। परंतु आता सत्तेत बसलेले जे काही लोक आहेत हे दिल्ली पुढे नतमस्तक होऊन त्यांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषेची आणि तिसऱ्या भाषेची सक्ती करतायत। याचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो। मुळामध्ये या महाराष्ट्राला तिसऱ्या भाषेची खरंच गरज आहे का हा विचार सरकारने केला पाहिजे। जर तिसरी भाषा आली तर मराठीची गळचेपी होणार नाही का? त्याच्यानंतर पहिलीपासून तर 5वी पासून तर 10वी पर्यंत हिंदी भाषा हा एक विषय होता, तर पहिलीपासून 5वी पर्यंत हिंदी भाषा आणि तिसरी भाषा सक्ती करण्याचा सरकारचा नेमका उद्देश काय आहे? मुंबईमधनं मराठी माणसाला तर संपवलंच आहे, परंतु महाराष्ट्रातनं मराठी भाषा संपवण्याचा का या सरकारचा डाव आहे की काय असा आम्हाला डाऊट येतोय।